पिल्या हां आता चाललोय फिरायला. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. गुड मॉर्निंग वगैरे नाही आहे, संध्याकाळचा टाईम आहे. आम्ही आहे ना इव्हिनिंग एन्जॉय करायला चाललो आहे बस. फक्त आज दिवसभर रेस्ट केला आहे, कारण सॅटर्डे वर्किंग होता आमचा. 6 दिवस काम केलं आहे आणि रात्री झोपायला पण उशीर झाला. त्यामुळं सकाळी लेट उठलो आणि सगळं लेट चालू आहे. काही विषय नाही, म्हणलं संध्याकाळी इव्हिनिंग झालं आहे, मस्तपैकी सनसेट वगैरे बघावं, त्यासाठी चाललो आहे. ठीक आहे, गेल्यावर बोलू कुठं चाललो आहे ते. तर आता चाललो आहे त्या दिशेने. इथून एक 22 ते 25 किलोमीटर आहे, जास्त दूर आहे, काय विषय नाही. पण तिथं पाणी वगैरे आहे, मस्त वाटेल थोडंसं, म्हणून चाललो आहे त्या साईडला. ओके, थोडंसं सिटी लाईफपासून थोडंसं बाहेर आहे, त्यासाठी चाललो आहे. आणि लय दिवस झालं थुमकुंडा मिस करतो आहे मी. मला त्याला चक्कर टाकून यावी, तर त्या साईडला चाललो आहे. आत्ता वाजले ते 4:30. जायला आम्हाला 5:15 तर वाजते नाही, 5:15 5:30 एक तासभर लागेल. ट्रॅफिक वगैरे नाही लागलं तर अर्ध्या पाऊण तास पोचला मी. पण ट्रॅफिक लागलं तर 1 तासभर तर लागेल. मी पेट्रोल टाकायचं विसरलो आहे. पेट्रोल टाकावं लागणार आहे पहिली गोष्ट. जाताना आहे एक पंप दिसेल, त्या पंपावर टाकावं लागणार आहे आता. ठीक आहे, काय विषय नाही, आहे पेट्रोल आहे. पण तिथं पेट्रोलचे ते लाईट जळते नाही, तर ते लावायला लागले. आणि आज मी एकटा नाही चाललो, माझ्यासोबत माझी वाईफ आहे, माझा पिल्ली आहे, श्रीजा पण आहे सोबत. आम्ही 3 जण चाललो आहे गाडीवरती. आई ग, डोळ्यात काहीतरी गेलं माझ्या. मस्त ट्रॅफिक वगैरे काय नाही आता सध्याला. तर पुढं असं लागून ट्रॅफिक नाही लागणार. ट्रॅफिक हा पण उशीर झाला ना आपल्याला निघायला. असू दे, काय विषय नाही. आणि जरा लवकर निघलो असतं तर थोडंसं जास्त टाईम स्पेंड करायला भेटला असता. आणि ट्रॅफिक तर कसं नसलं असतं काही. सकाळपासून आहे ना काही, सकाळपासून एवढं ऊन वगैरे काय नव्हतं जास्त. आता ऊन पडलं थोडंसं. सकाळी असं नाही का, म्हणजे ढगाळ वातावरण होतं पावसासारखं. आणि त्यात आज रविवार आहे, त्यामुळं जे फिरायची ठिकाण आहे ना, त्या ठिकाणी गर्दी भरपूर राहते. आता बघू, मी जिथं चाललो तिथं गर्दी राहते ना राहते, बघू आता. गेल्या वेळेस आहे ना मी गणपती विसर्जन करायला त्या ठिकाणी गेलो. गणपती वगैरे बघायला गेलो म्हणायचं. तिथं भरपूर मोठे गणपती येतात, पूर्ण सिटीमधून तिथं येतात विसर्जन करायला. तर तिथं गेलो. तर त्या ठिकाणाचं नाव आहे शामीरपेठ. आता तिथं जाणारच आहे, तर मला आयडिया येऊन जाईल. मी माझा आहे ना ट्रायपॉड घ्यायला पाहिजे होतं, ट्रायपॉड नाही घेतलं. मस्तपैकी टाईम लॅप्स वगैरे स्लो मोशन वगैरे केलं असतं मस्तपैकी. ठीक आहे, काय विषय नाही, आहे ते समाधान मानायचं. माझ्याकडे कॅमेरा आहे, माझा ॲक्शन 5 आहे, काय विषय नाही. हां, काय गेलं, कसा घुसला आहे तात्यामध्ये? अरे काय तुला कळतं का? 18 सिग्नल बघ की. नाही ए उद्या
ओके तर काही तासाला थांबलो होतो. तुमकुंडाच्या थोडंसं पुढं आहे. चहा प्यायला थांबलो. चहा घेतलं दोन चहा घेतलं. म्हणलं आता जास्त ऊन आहे अजून आहे ना, जास्त इव्हनिंग वगैरे नाही झालेली. मला थोडंसं चहा घेऊन थोडंसं रेस्ट करून जावं. जवळजवळ ना आता आम्हाला किती वाजले नाही का फोन पाहिला 5 वाजून 5 मिनिट झाली. लय पण नाही झाला टाईम. तर मला लय उन्हापेक्षा जाऊन थांबव. मला चहा घेऊन जाता येत ना 1 मिनटं. अजून आहे ऊन. आणि बघा मला हेल्मेटमध्ये घाम किती आला आहे दिसतंय का. एवढा घाम आला हेल्मेटमध्ये. पूर्ण वल्ला झालं आहे. माझा रुमाल पण रूमवरतीच राहिला आहे. ठीक आहे. तर असा 2 मस्त चहा घेतलेत. चहा पिणारे थोडं वेळ टाईमपास होतं थोडं वेळ आणि मग जाणारे ऊन उतरल्यावर. ऊन थोडंसं कमी झाल्यावर सनसेट आमचा बघायचा राहायचा नाही. ऐक कप चहा घेतला होता आणि एक चाय मी कप इकडे ठेवला होता आणि दुसरा कप आणि इकडे ठेवला होता. तर पिले नाही ना फोडला. काय झालं नेमकं. दुसरा कप फोडला त्यानं फाटत दिसते. माझी वायफाय ना म्हणते की मी माईक घेतला ना, माईक मिनी DJचा. तर एकदम व्यवस्थित बसतं. ॲटो कनेक्ट होतं. कॅमेरा चालू आहे का, कॅमेरा चालू केला ना आपोआप बाहेरून कनेक्ट करायची काहीच गरज नाही त्याला. आपोआप कनेक्ट होतं तो. तर आहे ना ते म्हणते बाहेर घेतलं आहे. मी म्हणलं उगाच 5,000 खर्च केला का त्याला. हे बघ कुठं आहे गाडी. टायर बसवलं आहे ते. आता एक तिथं सुपर बाईक बघितली ना, या साईडला आहे ना भरपूर सुपर बाईक जाते नाही का. म्हणजे संडे वगैरे मी इकडं तुमकुंड्यात राहतो ना पहिलं, असे सकाळ आवाज यायचे ना बुम बुम. तर इथंच गणपती विसर्जन वगैरे इथंच होतं गाईज. सगळं गणपती विसर्जन वगैरे लास्ट टाईमला इथंच झालं होतं. तिथं त्यांनी पोलिसाचा बंदोबस्त, भरपूर पोलीस वगैरे होते. मोठे गणपती सगळे विसर्जन. इथं माझा ब्लॉग पण आहे इथं गणपती विसर्जनचा. बघायचं असेल तर लिंक इज इन डिस्क्रिप्शन. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक सोडेल. आज वीकेंड आहे ना, तर भरपूर गाड्या वगैरे आल्यात. ते बघा कुठला आवाज गाडी. गायज व्ह्यू बघा. हा बघा असं मस्त वाटतंय ना. सनसेटचा टाईम आहे. ठीक आहे. आणि हा शामीरपेठ लेक आहे. मस्तपैकी फॅमिलीज वगैरे येऊन त्या साईडला बसलेल्या त्या इथं पण काही कपल वगैरे येऊन बसलेल्या. तर तो आहे ना तो शामीरपेठचा ते जे लोगो वगैरे आहे ना ते तिथं. आता ते काय लिहिलं शामीरपेठ लेक लिहिलं बहुतेक, मला एवढा अंदाजा नाही आहे पण तिथं आहे ते. आणि जे लास्ट टाईम मी आलतो ना गणपती विसर्जन करायला, तर इथंच मोठे गणपती मस्त विसर्जन वगैरे चालू होतं. ह्याच्याकडं नाही ना, इथं अलाउड नव्हतं, तिथवर अलाउड होतं. आणि त्याच्याकडं पण त्यांनी असं काय म्हणते त्याला गेट वगैरे केलं होतं किंवा त्याला बांबू वगैरे किंवा लावलं होतं असं काहीतरी विषय केला होता. त्याला पाण्यात वगैरे फक्त गणपती सोडायचे क्रेनच फक्त जाऊ शकत होते आणि त्यांची जे माणसं आहेत ते तेवढ्यांनाच अलाउड होतं. आता ह्या साईडला आता तो वीकेंड आहे ना, आता ते फ्री आहे, तर काही शकत नाही. आणि तुम्ही बघू शकता की हे लाकडं वगैरे पाहिलेत ना, ते गणपतीचे जे खाली पाठीमागं किंवा खालच्या साईडला असतात ना ते लाकडं वगैरे आहेत. ठीक आहे. तर मस्तपैकी विषय आहे. गाडीकडे मस्तपैकी फोटो वगैरे काढलेत. इंस्टाला टाकणारे फोटो मस्त फोटो आलेत गाडीचं. असं पार्क वगैरे केलेलं आहे ह्या साईडला. तिथं मासे पकडायला पण भरपूर जण येते. त्या साईडला पण येते. आणि हे पण आत्ता आला जस्ट मासे पकडायला. मस्त व्ह्यू आहे. मस्त सनसेट बघायला आलतो ना, एकदम मस्त प्लॅन होता. सिटीपेक्षा ॲक्च्युली आहे ना, मी टँकबनला जातो ना, त्या टँकबनपेक्षा हे बेटर आहे. थोडंसं लांब आहे मला, एक 25 किलोमीटर आहे. पण ठीक आहे, काय नाही, वर्थ इट आहे. बघायसाठी एकदम मस्त आहे. पिल्याला थोडं पाण्यात खेळवलं इथं.
इथं थोडंसं बसायला वगैरे जागा आहे आणि खाली तिथं कट्टा पण आहे थोडासा, त्यामुळे काय विषय नाही. त्यांनी मासा टाकला आहे, आता माशाला गळ टाकला आहे, मला भेटतो का नाही बघू. काय तिथं एक पोरगा आहे ना, ते मस्ती करतं, दगड वगैरे मारतं नाही का. ते वाईट करता दिसतोय का मला, इथून नसून दिसत, आता झूम करता येणार नाही, कोणतं दगड वगैरे मारतोय. इथं आत्ता एक ह्या फॅमिली बसल्यात ना, ह्या फॅमिलीपासून पण एक दगड आलता, जवळ आलता, पूर्ण दगडावर मारला त्याने. इथं लागला नाही कोणाला, पण आलता आणि वरून सिरजोर करतो की काय झालं, लागला का वगैरे म्हणून. लागल्यावर सांगायचं का, तो आता ते त्या साईडला दगड मारायला लागला. हाय गाईज, व्ह्यू सोडून चाललोय. व्ह्यू बघा मस्त आहे की सनसेट झालाय बरं का, त्या साईडला सनसेट झालाय, पण मस्त पाण्यावर अजून त्याचं पारावर होतं, रिफ्लेक्शन वगैरे होतंय आणि मस्त अजून माणसं आहेत, फॅमिली वगैरे आहेत भरपूर इथं. ठीक आहे, पण जावं लागणार आहे, लांब जायचं आहे आम्हाला. पोलिस पण आली बघा, पोलीस हाकल देते आता बहुतेक, पोलिस पण हाकल देते म्हणलं ग. मला काय गाडी कशी लावली बघ. हां, आता पोलीस आलेत ना, हाकल द्या ते. हां, ओके. तर लास्ट टाइम बघा व्ह्यू कसा आहे, हे बघा, हे आहे शामीरपेठचं लेक. ठीक आहे, आता आम्हाला पुढं जाऊन माघारी यावं लागणार आहे, कारण डिवायडर इथून नाही आहे कुठून, इथं डिवायडर इथून 1-1.5 किलोमीटर, 1 ते 1.5 किलोमीटरवर पुढं डिवायडर आहे, तर तिथून आम्हाला रिटर्न जावं लागणार. ठीक आहे, तर आता भेटू डायरेक्ट रूमवरतीच. ओके. मग शालू जेवण वगैरे केलं आणि माझं डोळं कचकच करत होतं, कारण आहे ना गाडीवर जाताना मी माझं गॉगल न्यायचं विसरलो होतो. मला वाटलं नव्हतं एवढा उशीर वगैरे लागेल, आणि उशीर पण झाला, आणि ते डोळ्यात त्यांना चिलटे वगैरे धूळ वगैरे जाऊन डोळं पण कचकच करत होतं, तोंड धुतलं आल्यावर, आणि डोकं पण जड झालं. तर मालिश केले मस्तपैकी ते लावून. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, पीस.